महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। तो तर अभ्यागत कक्ष आहे, इथं देखील कोणीच नाही अधिकारी आणि लाईटही बंद आहे। पण बघू शकतो एकही अधिकारी नाही इथं। आणि पुढचं पण आपण बघूया, सगळे लोक इकडे बसलेले आहेत साईडला, ज्यांचे काम आहे ते लाईट नसल्याने सगळं काम बंद आहे। आता आपण आहोत जळगाव शहरातील प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे आणि येथील काम 12 वाजता चालू झालं, 11 ते 12 वाजेच्या जवळपास, आणि लागलीच लाईट बंद झालेली आहे। लाईट बंद झाली आणि सगळ्या खिडक्या बंद आहेत आणि विशेष मुख्य जो गेट आहे तर कुलूप लावून ठेवलेला आहे, म्हणजे आत कोणी येऊ नये। म्हणजे एखाद्या व्यक्तीला अगर वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटायचं असेल तर त्यांनी जायचं कुठून? हा सर्वसामान्य लोकांसाठी कार्यालय आहे, ना की फक्त पर्सनल कार्यालय असो। याला अशा प्रकारे कुलूप लावून ठेवलं जात असतो आणि नागरिकांची गैरसोय होते। इथं कुठलेही कामं वेळेवर होत नाही अशी ओरड बऱ्याचशा नागरिकांची आहे। आपण आरटीओच्या चारी बाजूने फिरून बघूया किती खिडक्या उघड्या आणि किती बंद आहे म्हणून। आपल्याला आत जायला जागा नाहीये, तर आतून आपल्याला दृश्य दाखवले असते। शॉप करू शकतो, सगळे लोक इथं साईडला थांबू नये, एकही खिडकीवर काम चालू नाही। बघा सहाय्यक लेखापाल बंद आहे, इथं लाईट नाहीये, सगळं बंद आहे। मध्ये 22 नंबर परिवहन परिवहन सगळं बंद आहे, टोटल काम बंद आहे लाईट नसल्याने। ही खिडकी बंद आहे 20 नंबर खाजगी वाहन, इथं कोणीच नाहीये। 19 नंबरला इथं अधिकारी बसलेत, मात्र काम बंद आहे लाईट नसल्याने। ही अवस्था आहे या आरटीओ ऑफिसची। जनतेकडनं फक्त विविध मार्गाने कर घेतला जातो। 17 नंबर खिडकी बंद आहे, या टेबलावर देखील कोणीच नाहीये, टोटल खिडक्या बंद आहेत। पंधरा नंबर खिडकीवर आता आहो आपण, विंडो उघडी आहे मात्र अधिकारी नाहीये। आत लाईट बंद आहे पूर्णपणे, म्हणजे इथं पर्यायी व्यवस्था नाहीये, कुठलं सोलर नाही, जनरेटर नाही, काहीच नाही। 14 नंबर खिडकी क्लोज आहे, 13 नंबर क्लोज आहे, इथं अधिकारी बसलेत मात्र लाईट नाही। सर लाईट नाहीये, किती वेळ झाला? आता एक 10 मिनिटापासून लाईट नाही। 10 मिनिटापासून लाईट नाही, पर्यायी व्यवस्था नाही इथं, पर्यायी व्यवस्था सध्या तर नाही काही नाहीये। वर सोलर लावलेला आहे, सोलर लावलेला आहे पण निकामी आहे, ते निकामी बिघाडा झाला बिघाड झालेला। किती वर्षापासून बिघाड झाला याच्यात? झाला असं 1-2 वर्ष 2 वर्ष झाले। आपण बघू शकतो त्यांची प्रतिक्रिया होती, 2 वर्ष झाले सोलरला बिघाड झालेला आहे आणि ते दुरुस्त देखील या कार्यालयाने केलेलं नाही। आपण बघू शकतो इथं खटला विभाग आहे, हे पूर्णपणे बंद आहे, म्हणजे लाईटच नाही तर काम बंद आहे या कार्यालयात। आणि जर एखादा वाहन रस्त्यावर थांबवलं आणि त्याची चौकशी केली, त्याचे कुठले डॉक्युमेंट अपूर्ण असले तर त्याला लगेच दंड ठोठावला जातो। मात्र या अपूर्ण व्यवस्थेचा काय करायचं याच्याकडे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि येथील वरिष्ठ अधिकारी श्री राजेंद्र वर्मा साहेब यांनी लक्ष द्यायची गरज आहे। आणि विशेष एकही अधिकारी इथं वेळेवर उपस्थित नसतो। आज देखील वर्मा साहेब नाहीये आणि बुरुड साहेब पण नाही आहेत, म्हणजे वरिष्ठ अधिकारी इथं वेळेवर उपस्थित नसतात तर या कार्यालयाचं होणार काय? अपर पटेल, वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया, जळगाव। साहेब राहू द्या ना, बंद राहू द्या ना, कशाला उघडतात? बंद राहू द्या, काय नाही, लोकांना कामं नाही, फक्त येतील चक्कर मारून जातील इथून। बघू शकतो आपण पूर्ण कार्यालयात अंधार आहे, लाईट गेल्यानंतर इथं पर्यायी व्यवस्था कुठल्याच प्रकारची नाहीये, म्हणून नागरिकांची गैरसोय होत असते, मात्र दखल घ्यायला कोणी उपस्थित नाही इथं। मॅडम लाईट किती वेळ झाली बंद आहे? अर्धा तास झाला लाईट बंद आहे। बघू शकतो आपण बाहेरून दृश्य दाखवतोय, आम्हाला ऑर्डर पण जाते, ते कामगार थोडं थांबवलं, 1 दिवस 2 दिवस 5 दिवस 7 दिवस जे काही राहील ते थांबायचं। आणि ते एका 2 नसतो आम्ही, पण तो म्हणल्यापर्यंत इथं कुलूप लावून ठेवण्यात आलेला आहे। याचं मुख्य कारण काय? पलीकडनं इंटरनेट तिकडनं कुठनं कुठून कुठल्या कुलूप लावलंय? समोर कॅबिनच्या बाजूलाच, कुठे? जो शटरवाला गेट आहे, स्लायडिंग वाला। कुठला? हां, त्यांना तिकडनं एंट्री, पलीकडनं एंट्री
आणि जे पण समजा आज तुमचे कर्मचारी अधिकारी कर्मचारी आतमध्ये गेले, हां हां. मागे पब्लिकला बाहेर विंडो आहे, बाहेर पब्लिक विंडोवर जाऊ शकते. विंडोही बंद आहेत, विंडोही बंद आहेत बरेचसे. बरेचसे बंद आहे. हो. विंडो पण नाही, तुम्ही बघून घेऊ. बघून आलो मी. आम्हाला पण बघत आहे ना. बघून घ्या. मी व्हिडिओ चालू केला म्हणून 2-4 विंडो आता उघडलेत बाकीचे. ठीक आहे. आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना जर भेटायचं असलं तर कुठून जायचं? वरिष्ठ अधिकाऱ्यांना अगर भेटायचं असलं समोरनं बोर्ड साहेबांच्या केबिनमधनं आतमध्ये मग वरती जात आहे साहेब. ठिकाणा रस्ता पण आहे. आता थोड्या वेळ पूर्वी उघडा होता गेट, आता कुलूप लावला त्याला. अर्ध्या तासापूर्वी गेट उघडा होता. पण मी तर सांगणार इथे बसून तुम्हाला कसं सांगणार कोणी कुठं लावलं, कसं कुठं लावलं. तुम्हाला इथे बसून कसं सांगणार? आम्ही बघून आलो म्हणून तुम्हाला विचारायला आलो. तुम्ही बघितलं मला बघू द्या ना काय काय करायचं. बरं. वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.